अरे सचिन बोलतो ना. आणि आम्ही एका दुकानात गेलो. तिथं अशी टोस्ट खारी असं आपल्या इंडियाचं. तर फोटो छान आले तर राणी घे टोस्ट घे. राणी गप्पा बस, तब्येत सुधरत नाही काय नाही, खा 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 खात राहतो टोस्ट घे. आणि तब्येत आहे तशीच, तू नको काय सांगू मला, मी येतो मला काय घ्यायचं ते. टोस्ट आणि बिस्किट आणून जोर असं गुड डे. अरे ते पार्ले, पार्लेचा एकच येतो ना 3 रुपयाचा बॉक्स आणून ठेवतात. हा फोटो छान आला ना. राणी बोलायची हार्सितला एक पुढा छान आला ना. दुधामध्ये आपलं मस्त वेगळी सकाळचं. आणि आम्ही चहा करायचो ना, ते म्हणायचे कशाला चहा बी दे. हो मस्त आलेत फोटो करत. दूध घ्यायचं, चहा छान आलेत, कोकोचे पण छान आलेत. राणी बोलायची पण तिला सुद्धा सकाळी दूध बळच द्यावं लागायचं. सकाळी घाई घाई उठत सचिनला घेऊन जाईल, तिकडनं आली चालली चारायला घेऊन. आणि ती जे मी ते म्हणजे डिलिव्हरी झाली छान ना, आलेत फोटो. घरी तिला आणलं हॉस्पिटल मधून, ती एक दिवस सुद्धा शांत पलंगावर झोपली नाही. जबरदस्त झाले. हा चालूच झालं तिचं. आणि परत ह्याला आणायचं त्याला सोडायचं, त्याला आणायचं त्याला सोडायचं, 4-4-5. सचिन जात नाही चालत, ते तर गाडीच पाहिजे सकाळी. बरं आणि बोलत असेल ना कधी कधी, काय तुला गाडी इथं जवळ आहे. हो बोलते पण थंडीचे पण दिवस नसणं. पण मग ते अगोदर गाडी गरम करा, 2 मिनिटाला गरम करायला जाणार. मग ते खाली जायला गाडी गरम करायला पण इश्यू होत असेल. जागा तू जागा गाडी गरम करायला. एकाला $70 दिले. कशाला? ते सगळं साफ करायला. नेश हॉस्पिटलला होता तेव्हा स्नो पडला ना. काय बोलले का तू? इमर्जन्सी कशी करणार, ड्रायव्हिंगची क्लास खरंच चालू करायला पाहिजे. कशाला बोलावलं मी केलं. गाडीचं नाही तापच, पण शिकून असंच शिकायचं. ते स्नो वगैरे साफ करायचं ते ना गाडीवरचं वगैरे. आणि पप्पा ना ते बॅकेटचा सांगून द्यायचं कधी कधी सचिन. पप्पा ते बॅकेट मध्ये आपल्याला हे करायचं बघ, पप्पा करायचे आपल्या फावल्या वेळेत. अशी राणी ओरडायची, तुम्हाला पण जायला सांगितलं. पप्पा तशीच जायचे बिंदास, नाही टोपी ना सॉक्स ना काय. आणि मग बोलवायचे आणि पहिली टोपी घाला, हातात सॉक्स घाला, मग काय नाही होत. ती म्हणली आता नाही काय होणार, पण नंतर तुम्ही आजारी पडले म्हणजे मग काय करायचं. आणि मग तुझा तो लांब कोट, तो लांब कोट त्यांना असं वाटतं लय जड असं अंगावर. नाही इतकं जड नाही. मग राणीने ते माझं घेतलं ना टोपीसारखं, तसं त्यांना नाही घेतलं. म्हटली त्याच्यावर घालायचं कोणाचं जास्ती पडतं, पप्पांचं राणीचं की पप्पांचं सचिनचं? पप्पांचं सचिनचं पीत वगैरे असेल ना असं शनिवार एवढं आणून ठेवलंय. एवढा त्याला घे. अच्छा काचेची बॉटल ती मोठी मोठी. मी आपणला आणायचं नळायचं. आपण नेहमी आलं की खिचून आणतो. इथं नेहमी आपण हा फोटो पण छान आला. राणी बोलली त्यांना सवय लावू नको, तुझ्यावर येईल ते एखाद्या वेळे. मी किती बोलले, रविवारी येतील तुला खाडा आहे म्हणून. पण आता त्यांचं वय झालंय, चालता येत नाही. आणि मग त्यांच्या मनावर ताबा नसतो. मग ते रात्रीचे सांगपाड्याला जातात की लालबागला एकदा खोलीतून बाहेर पडले म्हणजे तुम्हाला माहिती असतं का रस्ता क्रॉस ते येतातच 15 दिवसांनी येतातच आणून. आणि पिण्याचं प्रमाण तिथून खूप सचिन बोलतोय त्यांना, पिण्याचं प्रमाण कमी करा. जावा इकडं जाऊन पीत नका जाऊ, कारण त्यांना नेहमी फोन केला की ते त्याच्यातच असतात. जावा इकडं म्हणजे कोणच्याकडं नवल्यांची संगत सोडा, त्यांच्या पार्टीला बसू नका. त्यांना पण सवय लागली खूप प्यायची. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी काय मी पैसे पाठवित नाही, 10 दिवसांनी महिन्यानी ठीक आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला रोज तुम्ही पित असाल तर मी पैसे बंद करेल. राणी पण बोलते तिकडनं, कारण वय झालेलं आहे ना. म्हणून आपल्यावर नको, उद्या काय झालं तर तुम्ही त्यांना घरापर्यंत सोडवायला जाता का? नाही. पायरीच्या खाली गेली, उद्या काय झालं त्याला जबाबदार कोण?
पण ते ऐकत पण नाही. मी त्याला म्हणतो बॉटल आहे की पिली ना, एक बॉटल पिली तर मी म्हणतो नाही आता झोपूनच जावं उद्या, पण ते ऐकत नाही नाही. ना, राहायचीच नाही असं सांगायचं. मला सचिनने पण ताकीद केली, राणीचं नाव सांग. म्हणजे तुझं राणीचं काय नाही आलं. नाही पण नकोच. आणि ते कसे ते तोंडाने मागते, कारण तुमचं मित्राचं नातं आहे म्हणून. अरे हर्षद काय अजून, आता मी केवळ बसलो, अजून आणली नाही का? ह्याच्यात कॅप्शन आली ना हो मस्त आले. ब्राऊन कलरची. मग काय शनिवार रविवार त्यांची मैफल जमत असेल पप्पांच्या आणि सचिनची. माझ्या नावावरून चालू नाही ना, टॉपिक्स वगैरे पप्पांचे. तुझ्या नावाला येत असताना नाही का कधी? नाही म्हणजे नाही की एकदा असं पहिली केलं आणली पाहिजे ना, तसं. एकदा ती पहिली आणली ती तर पुरलीच नाही. म्हणजे एक आठवड्यात, सचिनला वाटलं जाईन म्हणजे एक 2 आठवडे. हा, रोज घेतात की फक्त शनिवार रविवार असं? तेव्हा कामच नव्हतं ना. हा पप्पा आणि मग सवय लागल पप्पाला ना मम्मीची. हा, सवय लागल रोजचीच. नाही असं सवय कसली, पण राणी बोली घ्यायची असं. त्या सचिनला सवय लावू नका, तुम्ही आपली घ्या. सचिन लेखत घ्यायची नाही अजिबात. त्याला काही राग येणार नाही का बाबा मी नसताना पप्पांनी कशी घेतली, तुम्हाला घ्यायची असेल तर गपचिप थोडी घ्यायची, गप्प बसायचं. आणि एकदा कोणीच सचिनला कंपनी नव्हती, तेव्हा त्याने बिअरची बाटली होती फ्रीज मध्ये, त्यांनी घेतली. राणी घेईपर्यंत काय बोलले ना, घेऊन झाली. राणी म्हणती मम्मी ह्याचा 1 महिना डबा बंद, डबा द्यायचा नाही. मला वाटलं यांची कंपनी सोय 1 महिना. तर मी म्हणले ठीक आहे, पण म्हटलं 1च महिना, मग इतर वेळेला द्यायचं आणि मी 1 महिना. तुम्ही तुला नाही माहिती आमचं ठरलं होतं, हा एकटा घ्यायला शिकलाय, ह्याला म्हटलं तुला कोण कंपनी असेल तरच आमचं झालं होतं. पण मी त्याला काही बोलले नाही, त्याच्या देण्यात राहिलं नाही. खरोखर त्याला 1 महिना डबाच नाही. अगं असं नको करू, आठवडा ठीक आहे. नाही 1 महिना म्हणजे 1 महिना, तू तिकडं काही कर, तुला डबा मिळणार नाही. तू एकटा नाही दिला, तू एकटा का पिलास? राणी म्हणजे अगं मग कोण नसेल अशीच सवय लागली, एकटा घेत जाय. राणीचं पण निराळच. ठीक आहे, सचिनचं काही ओव्हर नसतं. कधी कधी ठीक आहे ना, घेतो सचिन. मी पण आता मित्र वगैरे आल्यावर घ्यायचो. कुठे इथं? तिकडे इथं नाही ना घेत. इकडं नाही. घेतो बघा अश्विनी, तुला समजतं का नाही? नाही घेतली नाही कधीच. मग पोट कधी सुटल्यासारखं दिसतं इथं. तिथं वेळच कुठे असतो, सकाळी जातात तर आता रात्री जाऊ. तिथं घेतलं तर तिथं हवामान वेगळं आहे. इथं मला वाटतं फक्त एकदाच तो कोण मित्र आलता, कोण आलं? अनिल. पप्पा होते तेव्हा. अनिल नाही, अच्छा आशिष. आशिष बरोबर एकदा घेतली. ते तर ते पप्पांच्या जायच्या वेळेस घेतली होती ना, तर सगळ्यांनीच घेतलेली. पप्पा सगळे खाली होते. नाही त्याच्या आधी तो कुठला मित्र आलता, केरळचा का कोण? केरळचा. तो नाही का रात्री आलता होती मी late. तेव्हा एकदा घेतला. कधी? बरेच दिवस झाले. घेत नको जाऊ. अगं मग तुम्ही बहामासला गेले का शेवटी? मग फोटो घे. बावासला गेलो आम्ही, पण तिथं ना खूप गडबड झाली आमची. मिलिंदला पण सांगितलं नाही, त्याने आम्हाला सोडलं तर गेला नाही. आणि मग सगळे अरेंजमेंट बदलली ना पोलिसी. हॉटेल बुक केलं होतं, टायमिंग. मग त्यांना फोन केला तर त्यांनी काय नाही, या तुम्ही. आणि मग गेलो आम्ही. गेलो तर मग त्यांच्या थ्रूच होतं फार जेवण ड्रिंक. ते सगळं पॅकेज मध्ये होतं. हा, मग ते पॅकेज मध्ये सचिन तिथं मजाच 2-4 दिवस. सकाळीच उठायचं, आंघोळ पांघोळ करायचे का खाली नाश्त्याला. खूप मोठं होतं ते हॉटेल. आणि काही पण घ्या, फ्रूट ज्यूस, व्हेज नॉन व्हेज. हा, हाताने बोफे तिकडे तसंच असतं हाताने. हाताने म्हणजे